पुन्हा इकडे तिकडे फिरताना निघालो एका ठिकाणी, जे निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं आहे. अगदी हिरव्यागार वनराईमध्ये आजूबाजूला असणारा निसर्ग, हिरवे डोंगर अगदी बालपणीच्या कवितांचा आठवण करून देत होता. हिरवे हिरवे गालागारीचे हरित तृणांच्या मखमालीचे. खरंच निसर्गाचं सौंदर्य मनाला भुरळ पाडणार असतं आणि आपण या ठिकाणी आपल्या समस्या विसरून जातो. अशाच एका ठिकाणी मी आलो होतो. परमपूज्यनीय मधुशंकर महाराज मठ बोरखेडा. हे ठिकाण बुलढाण्याच्या मोताळ्याच्या जवळ आहे. बुलढाणा, मोताळा, तरोडा, बोरखेडा हा मार्ग असून मलकापूर येथूनही येता येते. समोर असणारे शेती आणि दूर दिसणारे हिरवेगार डोंगर, या गोष्टी आणि एका बाजूला असणारं पांढरशुभ्र मंदिर आणि या दोघांना वेगळं करणारा मधून जाणारा नागमोळी डांबराचा रस्ता. खरंच एखाद्या नैसर्गिक चित्राच्या मधोमध आपण उभा आहोत असं मला वाटत होतं. समोरची शेती आणि निसर्ग, डोंगर यांना मन मोकळेपणाने बघितलं आणि मग मंदिरात दर्शनाला निघालो. समोरच मोठं महाद्वार आहे. या महाद्वारातून आत गेल्यावर तिथे मुख्य मंदिर आहे, परमपूजनीय मधुशंकर महाराजांचं. तिथे महाराजांची संगमरवरी बसलेली मूर्ती असून समोर काळ्या पाषाणातलं शिवलिंग आहे. तर मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर एका बाजूला श्रीयंत्र तर दुसऱ्या बाजूला त्रिपुर सुंदरी देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी दर्शन घेऊन मग आम्ही निघालो दुसऱ्या मंदिराकडे. खास ज्याचं आकर्षण सगळ्यांना होतं किंवा सगळ्यांकडे ऐकलं होतं ते म्हणजे 1016 नर्मदेश्वर शिवलिंग असलेलं मंदिर. मुख्य मंदिराच्या बाजूलाच हे मंदिर आहे. आतमध्ये बघितलं तर सगळीकडे एका लाईनीमध्ये छोटी छोटी 1016 शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. सगळे शिवलिंग ही संगमरवरी दगडातली असून एकाच आकाराचे आहेत. तिथे महादेवाच्या पिंडींचं दर्शन घेतलं. खरंच काहीतरी वेगळं किंवा एखाद्या वेगळ्याच जगात आल्याचा भास तेव्हा होत होता. काही काही गोष्टी मनाला भुरळ पाडतात आणि तेच हे ठिकाण असं मला वाटत होतं की जिथे आपण सगळ्या समस्या विसरून गेलो. तिथे दर्शन घेतलं. दर्शन घेता घेता समोर मोठा गाभारा आहे. या मोठ्या गाभाऱ्यात एक मोठं शिवलिंग आहे संगमरवरी. तिथे थोड्या वेळ बसलो आणि महादेवाचा नामजप केला. खरंच ऐकलं त्याप्रमाणेच खूप वेगळं मंदिर होतं. तिथून वरती एका हॉलमध्ये परमपूजनीय महाराजांचे साहित्य, फोटो, पादुका यांना एका काचेच्या खोलीत नीट जतन करून ठेवलेलं आहे. तर एका बाजूला टिटवाळा गणपती महाराज, आद्य शंकराचार्य यांचे सुंदर फोटो लावलेले आहेत. तसेच दोन भिंतीवर काचेमध्ये महाराजांच्या आठवणी असलेले फोटो लावले आलेले आहेत. कदाचित तिथे येणाऱ्या भक्तांना
महाराजांचा सहवास मिळावा, त्यांची आठवण व्हावी किंवा ज्यांनी बघितलं नसेल त्यांना कळावं यासाठी या गोष्टी सगळ्या जतन करून ठेवलेल्या असतात. हे सगळं बघताना किती वेळ गेला कळत नाही. तिथे असणारे फोटो किंवा ते वातावरण अशा ठिकाणी वाटते की महाराज आपल्या आजूबाजूला असून आपल्या आयुष्यात पुढे चालण्यासाठी आपल्याला आशीर्वाद देत आहेत. खरंच जाणवते या गोष्टी. नंतर बाहेर निघालो गॅलरीतून, समोर असणारं निसर्ग बघितला आणि निघालो परतीच्या प्रवासाला. तुम्ही पण नक्की एकदा भेट द्या. हा, पण निसर्गाला हानी पोचू नका, कचरा करू नका. दर्शन घ्या आणि आत्मानंदाचा आनंद मिळवा.